मला वाटतं 2020चा जो मार्च महिना त्यावेळेला झिरोचं आलं, शून्य डेथ, कोविड-19 करोनाचे रुग्णांची शून्य डेथ ती आत्ता आली परत. आणि बरेच गोष्टी आता आपण ओपन केल्या आहेत. आपण अनलॉकमध्ये गेलेलो आहोत. लोकही बऱ्यापैकी कामं आपलं स्वतःचं काम धंदा सांभाळून जो आपल्याला लोकांमध्ये आल्यानंतर जो मास्क पाहिजेच तो आता लोक लावत आहेत, व्यवस्थित प्रकारे लावतात पण आहे. त्यामुळे कोविड-19 जी 2019पासून 20पासून आपल्याला जी भीती निर्माण झाली मार्च महिन्यात, तेव्हापासून त्या आज मितीपर्यंत कोविड-19 करोना कमी झाला का? तर हो, नक्की कमी झाला. पण संपला आहे का? तर नाही, तो अजूनही संपलेला नाही. पण घाबरायचं कारणही नाही. जर आपण नीट सगळ्या सूचनांचं पालन केलं तर आजही अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांनी नीट पालन केल्यामुळे त्यांना करोना झालाच नाही. त्यामुळे तशाच पद्धतीने जर आपण केलं तर मला वाटतं जास्त हे राहू. कारण ज्या पद्धतीने कोविड-19 विषाणूची जनुकीय सूत्राचे जे बदलते स्वरूप आहे, ज्याला आपण नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग असं म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे कस्तुरबासारखं रुग्णालय कार्यवंतीत आहे. आणि यांच्यामध्ये 2 तुकड्यांमध्ये आपण ते केलेले आहेत, म्हणजे चाचण्या. आणि त्याच्या तिसऱ्या चाचणीनंतर आपण अशा निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला आहे की एकंदर जे रुग्ण आहेत 343 कोविड विषाणूंचे आपण नमुने घेतले होते, त्याच्यामध्ये अभ्यास करण्यात आला. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात आलं, डेल्टा व्हेरियंटचे 54% लोक होते आणि डेल्टा डेरिव्हेटिव्ह हे 34, अर्थात 12% इतर हे होते. 2 डोस ज्यांनी घेतलेले ते कोविड-19 बाधित झाले. मला कळलं नाही प्रश्न आधी. वरळीमधला मॉल आहे, तिकडे एक मुस्लिम महिला हिजाब घालून गेली होती, त्यामुळे तिला प्रवेश नाकारला. खरं म्हणजे असं होतंच का म्हणे का? कारण मॉलमध्ये कोणी जाऊ शकतं, कोणी येऊ शकतं. म्हणजे असं काय अजेंडा मॉल चालवतं आहे का? आणि जर चालवत असेल तर चुकीचं आहे. जर तिच्याबद्दल वेगळा काही संशय असेल मे बी, तर ते अडवू शकतात. जर सिक्युरिटी म्हणून त्यांना काही कळलं असेल, त्यांना काही वाटलं असेल, मॉलमध्ये खूप गर्दी असते मे बी. पण ती खरी परिस्थिती मला माहिती नाही आहे. निश्चित त्या परिस्थितीची मी माहिती करून घेईन आणि चुकीचं असेल तर ते त्यांना रेक्टिफाय करावं लागेल. एक तो जीरो रिपोर्ट पहले भी आ चुका है, लास्ट 2020 में भी, मार्च में, अभी भी आ रहा है. इसका मतलब है, अच्छी बात है कि जो हमारे काम करने वाले लोग हैं, केंद्र है, राज्य है, महानगर पालिका है, हमारे डॉक्टर्स, पुलिस, सब मीन्स हमारी जनता भी मिल के जब भी काम करते हैं तो उसका नतीजा इतना अच्छा भी आता है. लेकिन अभी तो अनलॉक हुआ है. अनलॉक में तो सब लोग बाहर हैं, नियमावली फॉलो करना है. जो भीड़ में जाते हैं तो मास्क आप लगाना ही है, मुखपट्टी. और दिवाली में एक कोविड-19 कोरोना के पहले भी जो स्मोक वाले फटाके रहते थे उनके लिए तो पहला ही बंदी थी, अभी भी शायद है. क्योंकि वो स्मोक से, वो स्मेल से जो बीमार लोग हैं उनको बहुत तकलीफ होती है. ज़्यादा आवाज़ के फटाके तो उसके ऊपर पहले ही बंदी आई है. और दिवाली में जैसा हम हमारे घर में ही दिवाली करते हैं ज़्यादा से ज़्यादा, भाऊबीज रहती है तो भाई
बहन के पास आते हैं, हम घर के सब मिल के रंगोली निकालने का, दिया लगाने का। तो मुझे लगता है ये तो राहत है ही है, लेकिन कोविड-19 कोरोना आज भी पूरी तरह ख़त्म नहीं हुआ है। आज भी उसका सौम्य रूप आज भी है, तो हम अच्छी तरह और संभालते हैं। डरने की बात नहीं, लेकिन संभालना ज़रूरी है। लेकिन जीनोम सीक्वेंसिंग के बारे में अगर आप हमें ज़्यादा जानकारी देते हैं। जीनोम सीक्वेंसिंग में ज़्यादा से ज़्यादा डेल्टा वेरिएंट एंड डेल्टा डेरिवेटिव, ऐसे दो तो ये हुए, बाकी 12 अलग अलग उनका निदान हो रहा है। तो मुझे लगता है जिसमें डेल्टा वेरिएंट ये 54% थे और डेल्टा डेरिवेटिव वो 34% थे, और उनके जो सिम्टम्स थे वो 100 में थे। लेकिन मैं जैसे बार बार कही रही है, कोविड-19 कोरोना अभी भी ख़त्म नहीं हुआ है। तो थोड़ी सी खबरदारी लेके हम संभालते खुद को, तो मुझे लगता है खुद को खुद संभालते हैं तो जैसा डेथ का शून्य आया वैसे ही हम बच सकते हैं। बच्चों के लिए वैक्सीनेशन के लिए क्या प्लानिंग चल रही है यूनिवर्सिटी, कितने लोगों बच्चों के लिए करेंगे, किस तरीके से? हमारे पास 3 लाख बच्चों लोगों को वैक्सीन देने की तैयारी हो चुकी है। हम वेट कर रहे हैं कि जो एसओपी आ जाएगी वो एसओपी को फॉलो करते हुए, मीन्स अभी ऐसा हम नहीं कह सकते कि 2 साल के बच्चे को देंगे या 1 साल को देंगे या 17 के अंदर के देंगे। वो जो हमारी टीम है उनको कहने दो। उसके बाद हमारी तो तैयारी, जैसे हमने वैक्सीन सेंटर अभी घर घर में दिए, हमारे वैक्सीन सेंटर नज़दीक के वार्ड में दिए, हमारे वैक्सीन घर जाके जो बेड रिडन पेशेंट थे उनको दिए। तो मुंबई का वैक्सीन बहुत ही सबसे आगे वैक्सीनेशन हो गए। तो अभी भी हमारे टास्क फोर्स या WHO ICMR जो तज्ञ लोग हैं वो हमें एसओपी देते हैं कि इस तरह आप छोटे बच्चे को ये उम्र से ये उम्र तक वैक्सीन दे सकते, तो हम चालू करेंगे। हमारी तैयारी तो हो चुकी है। जैसे कि नवरात्र और गरबा में थोड़ी पाबंदियां लगाई गई थी कोरोना को ध्यान में रखते हुए, तो क्या दिवाली में अभी जैसे कि 0 डेथ रिकॉर्ड हुआ है, इस पे कुछ ढील दी जाएगी दिवाली को? कोविड-19 कोरोना उसकी पाबंदी आज भी संभालना है, ख़त्म नहीं हुई है। और जो दिवाली में कोविड आने के पहले जो एसओपी लगती थी, शायद मुझे लगता है वो वही एसओपी अभी भी लगेगी, क्योंकि स्मोक के पटाखे नहीं चलते, ज़्यादा आवाज़ के पटाखे नहीं चलते, वो तभी भी थी, कोविड के पहिले ही थी। आणि बाहेर आल्यानंतर राष्ट्रीयत्व धरून हिंदुत्व असलं पाहिजे, आणि तसं नसेल तर हे नवं हिंदू हे जन्माला येत आहे, आणि हे नवं हिंदू हे ब्रिटिशांपेक्षा पण भारी होईल असं ठणकावून सांगणारे पक्षप्रमुखांनी ऑलरेडी दिलेले आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हिंदुत्व हे नुसतं घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही, तर हिंदुत्व हे जगण्याची गोष्ट आहे। ताई, कोरोना क्रांतीगिरीच्या सदस्य राष्ट्रपतींच्या आज भेटीला आल्यात आणि हिंदू राष्ट्राविषयी ते त्यांचं सहकार्य मागतात। त्यांनी असं म्हटलंय की बाळासाहेबांची खरी छबी ही फक्त राज ठाकरेंमध्येच दिसते। उद्धव ठाकरेंनी मात्र बाळासाहेबांचे पुत्र असूनही त्यांचं नाव बुडवलंय, कारण त्यांनी हिंदू धर्माचा विचार सोडलाय। त्याला लागूनच की त्यांनी अयोध्येमध्ये प्रत्येक राज ठाकरेंना निमंत्रण दिलेलं आहे। याचा अर्थ उद्धव ठाकरे यापूर्वी गेले होते, तुमचं हिंदुत्व याला समांतर राज ठाकरेंचं हिंदुत्व येत आहे। त्या गुरुमानचं नाव काय मला माहिती नाही आहे, मी पाहिलं पण नाही आहे। कांचनगिरी, कांचनगिरी, ओके। मुळामध्ये कोणाचा पुत्र, बाळासाहेबांच्या पुत्रांनी ज्या वेळेला राम जन्मभूमी इथे जाऊन ज्या पद्धतीने
संपूर्ण काम केलं तेव्हा ह्या कांचनगिरी होत्या कुठे आणि कोण आहेत? मुळात अशी प्रगती पुस्तकं कोण देतं? आणि काय अधिकार तो प्रगती पुस्तक द्यायचं? ज्याच्या पोटी जन्माला आलं आहे त्यांच्या पोटीवरती जर प्रश्नचिन्ह करणार असतील आणि तुम्हाला ज्यांच्या धुरा चालवायच्या तर नक्की चालवा, कारण कोणी कोणासाठी येऊन उभं राहू शकतं. परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रावर, त्यांच्याच पोटी जन्माला आलेल्या मुलावर प्रश्नचिन्ह करण्याचा अधिकार कांचनगिरी कोणी असतील त्यांना नाही. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रात येऊन मग मला हाही प्रश्न विचारावासा वाटतोय त्यांना की मग ज्या वेळेला जे हिंदू आहेत, मग ते बिहारी असतील, मग ते UP असतील, तेव्हा जेव्हा अन्याय होत होता तेव्हा ह्या कांचनगिरी होत्या कुठे? आज टास्क फोर्स काय म्हणतंय याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि ते जे सांगणार ते आपल्याला तंतोतंत पालन करायचं असतं आणि तो आपण करत आलेलो आहे. कारण मुंबईकर काय किंवा महाराष्ट्रातले नागरिक यांनी तंतोतंत पालन केल्यामुळे जी वाताहत इतर देशांची लागली किंवा इतर राज्यांमध्ये लागली ती आपल्याकडे त्या मानाने बऱ्यापैकी कमी झालं. त्याला दोन कारणं आहेत. एक तर पहिल्या डोसमधला आणि सेकंड डोसमधला जो 84 डेज हे बराच मोठा गॅप आहे. तो आता ते टास्क फोर्स यांनी ICMR WHO केंद्राने दिलेली आहे. दुसरा आहे तो 28 दिवसाचा, पण ते मिळत नाही आहे. त्यामुळे आता असं महानगरपालिकेने ठरवलं आहे की कोणालाच आता आपण वंचित ठेवायचं नाही. म्हणून आम्ही फिरतं की जेणेकरून उदाहरणार्थ समजा एखाद्या सोसायटीच्या बाहेर उभं राहिलं तर ऑब्वियसली कोणी 10-15 मिनटं हे करून घेऊन लगेच जाऊ शकतात. तर आता आपण तेही करतो आहे की जेणेकरून लसीकरण झालं पाहिजे, पण ते आता घराघरात केलं पाहिजे आणि ते घराघरात केलं गेलं पाहिजे. म्हणून पहिलं पाऊल महानगरपालिकेने उचललं आहे आणि त्याचं मला वाटतं सगळे स्वागत करतायत. आपल्याकडे ज्यांचे 2 डोस झालेले आहेत अशा नागरिकांना आपण अजूनही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देत नाही. आपण त्यांना पास देतो पण रोजचं तिकीट देत नाही. आता ज्यांचे 1 डोस झालेले आहे त्या लोकांना सुद्धा लोकलने प्रवास करता येणार आहे, अशा प्रकारची चर्चा चालू आहे. नाही, त्याच्याबद्दल मलाही काही माहिती नाही आहे. शेवटी महानगरपालिका स्वतःचं एक पक्कं मत बनून चालू नाही शकत. त्यांना केंद्र, राज्य आणि असलेल्या ह्या वैद्यकीय जे टास्क फोर्स आहेत हे जेव्हा मार्गदर्शन करणार तर त्या मार्गदर्शनाप्रमाणे चालावं लागतं. राणीचं बाग विवाह करणार आहे असं समजतं, त्याच्यामध्ये लहान मुलांना प्रवेश दिला जाणार आहे का आणि त्याची नियमावली कशी स्वरूपात असेल? निश्चितच लहान मुलांचं हे झालेलं नाही आहे वॅक्सिन. आणि आपण आता जर शाळा पाहिल्या तर 8वी 9वी 10वीचे वर्ग आपण चालू केलेत. त्यामुळे लहान मुलं म्हणजे अगदी मी पाहिलं आहे राणीच्या बागेमध्ये अगदी वर्षाची मुलं पण घेऊन येतात. अर्थात थोडी काळजी जर दिवाली में ज़्यादा से ज़्यादा घर में दिवाली मनाते, ज़्यादा से ज़्यादा हम अच्छे अच्छे खाने का बनाते, अच्छे अच्छे कपड़े डालते और ज़्यादा भीड़ में भी जाते. अभी भी भीड़ है बाहर, भीड़ में भी जाते तो मुखपट्टी लगा के ही जाओ. मुखपट्टी खोलनी नहीं है. ये एक पहली पक्की SOP जो पक्का नियम है वो तो फॉलो करना ही है. हिंदुत्व की जो चाल है वो बाला साहब के बाद आप राज ठाकरे ले रहे हैं. वो उत्तरवासियों के कई पंडित लोग राज ठाकरे से मुलाकात भी कर रहे हैं. इन राजनीति पर आप कैसे देखते हैं? नहीं, मुझे एक तो जो धार्मिक बाप काम करते हैं उन्होंने राजनीति नहीं करनी चाहिए, ये मेरा खुद का ही है. आप गुरु माँ है या आप गुरु पिता है तो वो आप कर सकते हैं, लेकिन डायरेक्ट पॉलिटिक्स में आके
जिसका जन्म, जिसके बाला साहब के सुपुत्र ये नहीं कर सकते, वो नहीं, ये सर्टिफिकेट वो दे नहीं सकते। आपको जिसको आगे करना है वो करो। और उद्धव जी ने जब भी राम मंदिर का जाने का फैसला लिया तभी ये लोग किधर थे? आज भी केंद्र और महाराष्ट्र में बन के यूपी अंदर जाके जो राम मंदिर का काम किया है वो कोई नहीं भूल सकता है। और नव हिंदू जन्म ले रहा है, ऐसा जैसा हमारे पक्ष प्रमुख और मुख्यमंत्री ने कहा है, और नव हिंदू हमें मान्य नहीं है। ये हिंदू का ये बना के, ढाल बना के जब भी बिहारी लोगों के ऊपर, यूपी के लोगों के ऊपर आज भी हल्ले हो रहे, जिसके साथ वो जा रही है गिरी, करुणागिरी माँ, तभी किधर थी वो? माँ है ना, तो माँ जैसा बर्ताव करो। ऐसा नहीं होता है। जिसका जन्म हुआ है, जिनके थ्रू, उनको मान नहीं रही है तो ठीक है ना, आपको जो एजेंडा चलाना है वो चलाओ, लेकिन हिंदुत्व का फुटपट्टी लेके उद्धव जी या बाला साहब का नापने का प्रकार करेगी तो ये अच्छी बात नहीं है। त्यामुळे लहान मुलं, म्हणजे अगदी मी पाहिलं आहे राणीच्या बागेमध्ये अगदी वर्षाची मुलं पण घेऊन येतात। अर्थात थोडी काळजी जर, म्हणजे नियमवाली काय बनते त्याच्यावर अवलंबून राहील की किती वर्षाच्या मुलांना आणलं जाईल किंवा आणलं पाहिजे, त्याच्यावर ते ठरवलं जाईल। काही वॅक्सिनेशन संदर्भात काही मुंबईकरांना अडचणी अशा आहेत की काहींनी 2 डोसेस घेतले तरी ॲपवर एकच डोस दाखवतोय। बऱ्याचशा लोकांना माहित नाही कुणाकडे अप्रोच करायचं, जिथे घेतलं वॅक्सिन तिथे का बीएमसी करेल, अशा मुंबईकरांना तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात तो ॲप ना राज्य सरकारचा आहे ना तो BMCचा आहे। हा ॲप सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की केंद्रातनं त्याचं संपूर्ण हे होते, कंट्रोल आहे। आता जिथे घेतलं आहे तिथे थोडं त्यांनी लिहून वगैरे दिलं पाहिजे किंवा माझा डोस पहिला झालेला आहे आणि सेकंड डोसचं जे सर्टिफिकेट आहे ते मला येत नाही आहेत। अर्थात ज्या ज्या ठिकाणांना घेतलं आहे, काही ठिकाणी राज्यांनी काम केलं आहे, काही ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरनी काम केलं आहे, काही ठिकाणी NGOनी काम केलं आहे, काही ठिकाणी महानगरपालिकेनी केलं आहे। त्यामुळे सर्वांचा डाटा हा केंद्राकडेच जाणार। तर मला वाटतं केंद्राने, म्हणजे केंद्राकडे राज्यांनी आणि महानगरपालिकेने फॉलोअप घेतला पाहिजे। तरी एक दोन पॉलिटिकल प्रश्न आहेत। एकतर मालवणी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू लोकांवर अन्याय होतो असं आरोप भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात चौडा यांनी केले। तेथील पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जाऊन थेट तक्रारी देखील केलेल्या आहेत। हिंदुत्व हा विषय परत एकदा भाजप आक्रमक होता। दुसरं म्हणजे राज ठाकरे यांच्याकडे सुद्धा आमचेही गिरी महाराजांच्या देखील आलेला आहे। त्या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेना स्वरूपात शिवसेनेचं हिंदुत्व हे पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांची त्या दिवशी भूमिका डिक्लेअर केलेली आहे। हिंदुत्वाच्या नावाखाली नव हिंदू जन्माला येत आहे का असा पण प्रश्न निर्माण होतोय, आणि नव हिंदूची व्याख्या हे ठरवणार आहेत का असंही दिसतंय। आणि ज्यांनी आता हिंदूंसाठी तक्रारी केल्या आहेत तर त्यांना म्हणावं, तुमच्या सोसायट्यांमध्ये जेव्हा एक हिंदू मराठी माणूस जेव्हा तुमच्याकडे घर मागायला येतो तेव्हा तुमची वेगळी भूमिका का असते? त्यामुळे सोयीनुसार हिंदुत्व वापरू नका असं जेव्हा ठणकावून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। हिंदुत्व, कोविड विषाणूंचे आपण नमुने घेतले होते, त्याच्यामध्ये अभ्यास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये एक लक्षात आलं, डेल्टा व्हेरियंटचे 54% लोक होते आणि डेल्टा डेरिव्हेटिव्ह हे 34, अर्थात
12% इतर हे होते. 2 डोस ज्यांनी घेतलेले ते कोविड-19 बाधित झाले, पण सौम्य लक्षणं होती. आणि आत्ता आपण आपली अख्खी मुंबई सगळ्या देशात 1 नंबरवर आहे की आपण पहिला डोस हा जवळपास 96% मध्ये आपण दिलेला आहे. दुसरा डोस हा 80 to 83% लोकांचा पूर्ण झालेला आहे. आणि 2 ते 18 वयोगटातल्या आतील ह्यांना आपण तयारीही केली आहे. फक्त गाईडलाईन यायचे आहेत. 3 लाख बच्चूंना पहिला आपण सुरुवात करणार आहोत, पण ती त्यांचे नियम निकष येऊ दे, मग आपण ती सुरुवात करणार आहोत. ताई, त्यासोबतच दिवाळीच्या सणामध्ये निर्बंध शिथिल होतील का असा प्रश्न आहे. कारण नवरात्र बघितलं, गणेशोत्सव बघितलं, निर्बंधांचं पालन करावं लागलं. जर आता तिसऱ्या लाटेची भीती नसेल, लसीकरणाचा वेग चांगला असेल, तर मग निर्बंध शिथिल का नाही? मुळात तिसऱ्या लाटेची भीती नक्कीच नाही आहे, पण काळजी तर घ्यावीच लागेल. कारण इतर देशांमधलं जर आपण एकंदर चित्र पाहिलं तर तिसरी लाट, चौथी लाट अजिबात येणार नाही असं वाटलं आणि सगळी निर्बंध शिथिल केली गेली आणि अचानक परत तिसरी लाट आली. त्यामुळे मे बी आज घाबरायचं कोणीच नाही आहे, पण नियम तर पाळावेच लागतील. कारण अजूनही कोविड-19 करोना संपलेला नाही. त्याच्या बदलते स्वरूप आपण ते बघतोय, त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागेल. आज टास्क फोर्सची बैठक आहे. या बैठकीमध्ये काय स्वरूपात दिलासे अपेक्षित आहे? मला वाटतं नेहमीच टास्क फोर्सची बैठक ही आजूबाजूच्या राज्यांची, देशांची, स्वतःच्या देशांमधलं, स्वतःच्या राज्यांमधलं सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतात. नंतर चालू परिस्थिती नक्की काय आहे तोही आढावा घेतात आणि त्याच्यानंतर ते निकष दिले जातात किंवा बदलले जातात. त्यामुळे आज टास्क फोर्स काय म्हणतंय याच्याकडे इससे छोटे बच्चों को भी फिफ्थ स्टैंडर्ड से भी स्कूल्स को खोला जाए. नहीं, बीएमसी खुद का राय नहीं चला सकती है. बीएमसी के लिए भी जो हमारी टास्क फोर्स रहती है, ICMR है, WHO है, जो पूरे उसकी जानकारी रखते और देते, उनसे जब भी हमें कहा जाता है तो ही हम चालू करेंगे, हम खुद के मन से. क्योंकि आज भी छोटा 8 से 10 तक के बच्चे लोगों को वैक्सीन नहीं हुई है, इसीलिए उनकी प्रेजेंटी जो रहती है वो 100% ज़रूरी नहीं है. वो घर से भी स्टडी कर सकता है, स्कूल में भी स्टडी कर सकते हैं. स्कूल में आना है तो जो हमारे पेरेंट्स हैं उनकी सम्मति पत्र लगेगा और वो कोविड-19 कोरोना के पूरे रूल बच्चे लोग भी फॉलो करेंगे. मास्क स्कूल में जब तक है तब तक नीचे नहीं करेंगे. पानी पीने का जो 1 घंटे का जो हमारी ठहराव पास हो के आज हो रहा है पानी का, घंटा बजने के बाद तभी वो पानी पिएगा, तब तक वो बाकी मास्क नहीं उतारना है. तो मुझे लगता है खुद की जिम्मेदारी लेके हम अपने को संभालते तो अच्छी बात है. बच्चों के वैक्सीनेशन के लिए बीएमसी की तैयारी है क्या? अब छोटे बच्चों को भी वैक्सीनेशन के लिए अप्रूवल मिल रही है? नहीं, हमारे इधर सब तैयारी करके हमने रखी है. खाली उनके जो नियमावली है, SOP है, वो आने दो, उसके बाद हम कर सकते हैं. हमने 3 लाख बच्चे लोगों का वैक्सीन करने के लिए तैयारी करके रखी है, लेकिन वो आने दो, जो SOP है उसके बाद ही चालू करेंगे. आज टास्क फोर्स की मीटिंग है कल, 0 डेथ आई, उस पे क्या कहना चाहिए? टास्क फोर्स जो सब तज्ञ लोग बैठे हैं वो पूरे देश का, राज्य का, अपने अभी मुंबई का, महाराष्ट्र का, आउट ऑफ इंडिया का, सबका ध्यान रख के उनका जो कम ज़्यादा हो रहा है या उनका नेक्स्ट जनरेशन जीनोम सीक्वेंसिंग वो जो आई है उसको ध्यान में रखते वो अपनी नियमावली देते हैं.
तो वेट करेंगे वो आने तक। नहीं, जीनोम सीक्वेंसिंग के बारे में अगर आप हमें ज़्यादा जानकारी देता है। जीनोम सीक्वेंसिंग में ज़्यादा से ज़्यादा डेल्टा वेरिएंट एंड डेल्टा डेरिवेटिव, ऐसे दो तो ये हुए, बाकी 12